तर राहुल गांधींची यात्रा जी आहे भारत जोडो ती काही नवीन नाही आहे. अनेक राज्य पार करत करत ते आता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. पण आपण मागच्या काळात बघितलं असेल गेल्या वर्षभरापासून ज्या ज्या राज्यातून त्यांची यात्रा गेली त्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या विधानसभेच्या आणि म्हणून त्यांची निवड त्यांनी त्या राज्यांची आधी केलेली होती. पण तो एकाही राज्यामध्ये मला असं वाटतं की त्यांना त्या ठिकाणी यश मिळालेलं नाही. ज्या राज्यातून त्यांची यात्रा गेली त्या सगळ्या राज्यांमध्ये त्यांना अपयश त्या ठिकाणी आलेलं आहे. ते हारलेले त्या ठिकाणी आहेत. साऊथचा थोडा मुद्दा सोडून द्या दक्षिणेतला, कारण त्या ठिकाणी आम्ही अतिशय कमी आहोत, तिथे नसल्यासारखेच आहोत. पण मला असं वाटतं की याचा कुठलाही परिणाम या लोकसभेवर या ठिकाणी होणार नाही. त्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांनी कार्यकर्ता जोडो किंवा तो टिकवून ठेवा असं त्यांनी मला या ठिकाणी वाटतं आहे. कारण आज आपण बघितलं असेल काँग्रेसमधून सुद्धा देवराजींसारखे कार्यकर्ते आहेत मुंबईमधून, दक्षिण मुंबईमधून. अशोकजी चव्हाणसारखे एकदम अतिशय कद्दावर एक नंबरचे नेते ते आता काँग्रेसला त्यांनी रामराम केलेला आहे. आज नंदुरबारमध्ये ज्या ठिकाणी त्यांची यात्रा पोहोचली त्याच वेळेला माजी मंत्री आमदार पद्माकर वळवी यांनी काँग्रेसला आज सोडचिठ्ठी त्या ठिकाणी दिलेली आहे. उद्या त्याचा प्रवेश आमच्याकडे या ठिकाणी ठरलेला आहे आणि नंदुरबारवर आता सुरुवात झालेली आहे. मला वाटतं जोपर्यंत शिवाजी पार्कवर मुंबईला ते पोहोचतील त्या वेळेपर्यंत मोठे धक्के त्यांना अजून त्या ठिकाणी मिळणार आहेत. अनेक दिग्गज नेते, अनेक लोक हे काँग्रेस सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं त्यांच्या येण्याने कुठलाही फरक या ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा आमच्या मित्रपक्ष त्या ठिकाणी पडणार नाही किंवा निवडणुकीच्या निकालावर त्या ठिकाणी होणार नाही. भाऊ, राहुल गांधींची मुंबईत सभा होणार आहे. ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे सभा घ्यायचे त्या शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर आता राहुल गांधी सभा घेतात आणि सभेला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहतात. बघा केवढं दुर्दैव आहे की ज्या शिवाजी पार्कवर अनेक सभा बाळासाहेब ठाकरेंनी गाजवल्या, गर्दीचं रेकॉर्ड त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी आज राहुल गांधी येणार आहेत. आणि ते ठीक आहे, पण त्या पुढे जाऊन की उद्धवजी त्या सभेला हजर राहणार आहेत. मी तर आपल्याकडूनच ऐकलेलं आहे आणि ते जातील त्या ठिकाणी कारण त्यांचं प्रेम आहे सध्या काँग्रेसवर. पण मला आठवतं की बाळासाहेबांनी एकदा म्हटलं होतं की ज्या वेळेला मला काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळेला मी माझ्या पक्षाचं दुकान बंद करेल हे त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. पण मला असं वाटतं बाळासाहेब असताना त्यांनी तर हे स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही किंवा हे सत्यामध्ये उतरू दिलं नाही. पण आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी नाहीत, पण उद्धवजींनी मात्र सगळं ते दुकान बंद केलं आणि आता ते काँग्रेसमध्ये जाऊन बसलेत. मला असं म्हणायला काही हरकत नाही. आज खरं की ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसला शिव्या दिल्यात, शिव्या म्हटल्यापेक्षा त्यांच्या भाषेमध्ये जे त्यांनी टोकाची भूमिका त्याच्या विरोधामध्ये घेतली, कट्टर हिंदुत्वाचं समर्थन केलं आणि त्या काँग्रेसबरोबर आज उद्धवजी सत्ता स्थापना त्यांनी केली. औटघटकीचे राजा ते ठिकाणी मुख्यमंत्री झालेत आणि त्यातून काय मिळालं त्यांना? तर त्यांनी पक्ष सगळं संपवून टाकलेला आहे, स्वतःला संपवून घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता राहुल गांधी येऊ द्या, उद्धवजी जाऊ द्या का कोणाला अजून पवारसाहेबांना जाऊ द्या, यामुळे राज्यामध्ये किंवा लोकसभेच्या निकालावर कुठलाही फरक पडणार नाही. लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे, भारतीय जनता पक्षावर आहे आणि म्हणून एक चांगला निकाल, मोठा निकाल या ठिकाणी महाराष्ट्रातून लोकसभेला या ठिकाणी मिळेल. काँग्रेस पक्ष फुटते तर काँग्रेसचे प्रवक्ते असे म्हणतात की अजितदादांचा जो पक्ष नवा तयार झालेला आहे त्यातला एक गट जो आहे मोठा गट भाजपमध्ये पुन्हा आहे आणि एक गट जो आहे तो शरद पवारांसोबत पुन्हा राहणार आहे अशी प्रतिक्रिया. या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत मला असं वाटतं. आता काय ज्याच्या मनात येईल ते तो बोलत राहतो रोज. मला असं वाटतं की यांनी कोण कुणाबरोबर जाणार आहे भाजपबरोबर, पण तुम्ही तुमचा पक्ष सांभाळून ठेवा. आज पवार साहेबाबरोबर 2, 5, 7, 10 लोक ते त्यांनी सांभाळावे. शिवसेनेबरोबर 4, 5 लोक राहिले शिल्लक ते त्यांनी सांभाळावे. आता कालही आपण पाहिलं जे जवळचे लोक होते ते सुद्धा आता शिंदे गटामध्ये एकनाथजींबरोबर आलेले आहेत उद्धव ठाकरेंकडून. आणि म्हणून मला असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडे बघण्यापेक्षा कोण कुठे जाईल, कोण कुठे राहील, त्यापेक्षा तुमच्याकडे शिल्लक सेना जी आहे, शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे तुमची पवारसाहेबांची, ती त्यांनी सांभाळावी. ती सांभाळली तरी भरपूर आहे. अन्यथा शेवटपर्यंत निवडणुकाचं तिकीट भरण्यापर्यंत तुमच्याकडे कोण राहील हाही प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे. नाही, मी सांगितलं की मागच्या वेळेला मी म्हटलं तर मोठा भूकंप होईल. देवराजी आलेत, एकनाथजी बरोबर गेलेत, अशोकजी चव्हाण सगळ्यात मोठे आज नेते काँग्रेसचे आहेत ते सुद्धा आमच्याबरोबर त्या ठिकाणी आहेत. आज वळवी सकाळी माझ्याकडे या ठिकाणी येऊन गेलेत. 5-6 दिवसापूर्वी माझी त्याची फोनवर चर्चा झालेली होती. आज ते बावनकुळे साहेबांनाही भेटले, उद्या त्यांचा प्रवेश होतोय. अजूनही नेते आहेत. आज जे मोठ्याने बोलत आहेत ना ते बघा सुद्धा उद्या काय होईल. मी सगळ्यांची नावं घेणार नाही, पण आज जी मोठ्याने बोलत आहेत, आमच्यावर टीका करतायत, ते सुद्धा उद्या इकडे येऊन बसले तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. पण मी आज मुद्दामून त्यांची नावं या ठिकाणी जाहीर करणार नाही. नंदुरबारमध्ये येताच राहुल गांधी तुम्ही वळवींचं उदाहरण दिलं,
शिवाजी पार्कमध्ये सभा होता त्यामुळे मुंबईत सुद्धा काँग्रेसला धक्के बसणार आहेत. मी ते सांगितलं, नंदुरबारला त्याची यात्रेची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. त्यावेळेला पद्माकर ओळखीन सगळे दिग्गज नेते काँग्रेसचे या ठिकाणी भाजपत आलेले आहेत. आणि जोपर्यंत यात्रा शिवाजी पार्कपर्यंत येईल मुंबईमध्ये, तोपर्यंत अनेक धक्के हे काँग्रेसला त्या ठिकाणी बसतील. अनेक दिग्गज नेते हे काँग्रेसमधून भाजपमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करताना आपल्याला बघायला मिळतील. काँग्रेसचा आमदार प्रतिभा धानोरकर त्यांनी गंभीर आरोप केला की काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाचा फटका जो आहे तो माझ्या पतीला बसला होता आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला, असे धक्कादायक विधान झाले. आता ही बघा, ही वादळापूरची शांतता याला म्हणतात. आता आपण बघा तिथेही काय होतं म्हणून. इकडे भास्कर जाधव काय काल म्हणाले, त्यांनी पण त्याच्या मनातली खतखत व्यक्त केली. आता इतके दिवस होते आमच्यावर मोठ्या टीका करत होते, आता तिकडे टीका करायला लागलेले आहेत. आता त्यांनी त्यांचा बाण निशाणा दुसरीकडे लावून टाकलेला आहे, आपणच बघितलं असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांच्या बोलण्यावरून आपल्याला त्याची चाहूल लागत असेल की पुढे काय होणार आहे, भविष्यामध्ये काय होणार आहे. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे. SIT स्थापन जी झालेली आहे मराठा आंदोलनातील हिंसक प्रकारासंदर्भात, त्यावेळी त्यांना प्रश्न विचार असं त्यांचं म्हणलं होतं की देवेंद्र फडणवीसांमुळे राज्यातील वातावरण प्रदूषित होत आहे आणि पुन्हा मराठे त्यांच्या कपाळाला उडाल लागून देणार नाही. मला वाटतं या म्हणण्याला काही अर्थ नाही. मी आता स्वतः 5-6 वेळा जरांगे पाटलांकडे त्या ठिकाणी गेलो होतो. मला वाटतं काहीतरी आपण अभ्यासू बोललो पाहिजे, काहीतरी कायद्याच्या कजत बसेल असं त्या ठिकाणी बोललं पाहिजे. अन्यथा काही बोलायचं, काही मागण्या करायच्या, प्रत्येक वेळेला गेलं की मागणीमध्ये बदल व्हायचा. आता स्वैर्य सरसकट हे शब्द खरं म्हणजे कोर्टाच्या कुठल्याही या याच्यात बसणारे नाही आहेत. पण आता आम्हाला आरक्षण द्यायचं तर टिकणारं द्यायचं आहे. आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही ते दिलेलं आहे. आम्ही स्पेशल ठराव करून 1 दिवसाचा अधिवेशन बोलवून ते बिल पारित केलेलं आहे, दिलेलं आहे. मला वाटतं हेच खऱ्या अर्थाने टिकणारं आरक्षण आहे. आम्ही हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि ते टिकवून दाखवू. तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही काय केलेलं आहे म्हणून. पण जे अशक्य आहे ते आरक्षण मागायचं म्हणजे आपणच यायचं, अंगावर गुलाल घ्यायचा, परत 4 दिवसांनी उपोषणाला बसायचं. आम्ही एकदा मंजूर केलं की पुन्हा आपण तुला दुसरं काहीतरी मागणी करायची. मला वाटतं आता यावर आमच्या मराठा बांधवांचाही विश्वास राहिला नाही. जे या क्षेत्रातले पूर्वीपासूनचे अभ्यासक आहेत, वकील आहेत, कायदेतज्ञ आहेत, हे सुद्धा एक गोष्ट मान्य करतायत. पण आपण काहीतरी विनाकारण आरोप करायचे, प्रत्यारोप करायचे, देवेंद्रजींना टार्गेट करायचं, मला वाटतं हे अजिबात होता कामा नये. आणि आता या गोष्टीवर लोकांचा विश्वास अजिबात राहिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या काही नेत्यांची नावं अधिवेशनामध्ये या आंदोलनातील हिंसक आंदोलनामागे आलेली होती. भाजपच्या नेत्यांनी आरोप केले होते. SIT अहवाल आता यायच्या आधी जरांगे पाटील एवढा विरोध का करत आहे? नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये सगळ्यांनी मागणी केली आणि त्यामध्ये SITची त्या ठिकाणी आता घोषणासुद्धा झालेली आहे, चौकशीसुद्धा याची सगळ्यात सुरू झालेली आहे थोड्या दिवसामध्ये. त्याच्यामध्ये मग काय आजकाल सगळी यंत्रणा तर अतिशय अद्ययावत आहे. कोणी कोणाला फोन केला, कोणाच्या फोनवरून गेला, काय बोललं, काय संभाषण गेलं, काय मेसेज गेला, काय व्हॉट्सअप गेलं, हे सगळं कळतं आहे. हे काही लपून राहत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की थोड्या दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतील की कोणी याला हवा दिली, कोणी जास्तीच्या संदर्भामध्ये काहीतरी प्रक्षोभक त्या ठिकाणी बोलणं केलं, चिथावणी दिली, हे सगळं समोर येणार आहे. सगळं समोर काही लपून राहणारं नाही आहे. म्हणून मला वाटतं की SITचा आता निकालाचा आपण थोड्या दिवसामध्ये आपण वाट बघावी. मला वाटतं महादेवजी आताच माझ्याकडून बसले होते, तासभर माझ्याकडे येऊन बसलेले होते. आम्ही दोघंजण चर्चा करत होतो. पण त्यांच्या बोलण्यातून तर मला तसं काही जाणवलं नाही. ते तर आमच्यासोबतच यायला तयार आहेत. त्याचं मला सरळ सांगितलं, स्पष्ट सांगितलेलं आहे. आत्ताच बसले होते माझ्यासोबत. आत्ता अर्ध्या तासापूर्वी आपण अर्ध्या तासापूर्वी त्या ठिकाणी गेले. निश्चित राहतील, आमच्याबरोबरच त्या ठिकाणी राहतील. त्यांचं काही म्हणणं आहे, त्यांची काही मागणी जागेची, एखाद्या जागेची मागणी त्यांची की मला एखादी जागा मिळावी, त्या संदर्भामध्ये आमचे पक्षश्रेष्ठी आहेत, देवेंद्रजी या ठिकाणी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, आमचे दिल्लीतले नेते आहेत, ते या संदर्भामध्ये निर्णय करतील. पण त्यांची अशी कुठली टोकाची भूमिका नाही आहे, कुठली टोकाची भूमिका त्यांची त्या ठिकाणी नाही आहे. आणि मला वाटतं सगळे आमचे जे सगळे छोटे मोठे अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत समजा आज जे, किंवा साहजिक आहे प्रत्येकाची मागणी असते की आम्हाला जागा द्या, आम्हाला ही जागा सोडा, ती जागा सोडा. मला वाटतं लवकरच्या बाबतीमध्ये निर्णय होईल आणि सगळं अतिशय व्यवस्थित होईल. तुम्ही सांगताय महाविकास आघाडीमध्ये मात्र आलेले दिसत नाही, कारण संजय राऊत यांनी म्हटलं होतं की आमची जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी मात्र टीका केली की संजय राऊत काही बोलताय, असं काही झालेलं नाहीये. आता कसं झालं, त्या पक्षांमध्ये प्रमुख कोण आहे. आता आम्ही इकडे सांगू शकतो की देवेंद्रजी आमचे प्रमुख आहेत. शिवसेनेमध्ये सांगता येईल की बाबा एकनाथजी शिंदे आमच्या ठिकाणी प्रमुख आहे, इकडे अजितदादा आहे. इकडे काय झालं आहे, एकनाथ धड भाराभर चिंध्या. म्हणजे उद्धवजी काही बोलतात तर राऊत काही बोलतात. काय कोणाला काही कोणाच्या जिभेला हाडच राहिलेलं नाही तिथे.
ज्याला वाटेल तो ते बोलत सुटतोय. म्हणजे यांच्यामध्ये असं एक नेतृत्व तिन्ही पक्षामध्ये नाही आहे. त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा एक नेतृत्व त्या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून जो तो स्वयंभू नेता त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे मनातील ते त्या ठिकाणी बोलतायत, सांगतायत. आणि म्हणून मला वाटतं की आपण निवडणुकीपर्यंत बघा या सगळ्या आघाडीची काय अवस्था होते. जसं इंडिया आघाडी जी झाली ती इंडिया आघाडी तिची काय अवस्था झाली. सुरुवातीला किती जोरात होते, इतके पक्ष जमले, तितके पक्ष. आज कोण राहिलेलं आहे. सगळे सैरावैरा झालेले आहेत. कोणी त्यांच्यासोबत राहिलेलं नाही. ममता दिदीपासून नाही, बिहारचे मुख्यमंत्री नाही, हे नाही, सगळे सोडून गेलेत. त्यांना आप चालली गेली, कोणीच राहिलेलं नाही. आता राहुल गांधीला काही दिवसात दिसेल की बघ एकटाच काँग्रेस पक्ष राहिलेला आहे. हे आपल्याला बघायला मिळेल. आणि तीच अवस्था महाराष्ट्रामध्ये त्या महाआघाडीची त्या ठिकाणी होणार आहे. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.